आमच्या फालतू बगबगीमुळे ना मम्मी कंटाळून कट्टारून बसली. येल्लो साडी आंबा बनली आंबा. आम्ही 1 तास झाला टाइमपास करतोय आणि ती वैतागली. शेवटी काय झालं. वैभव पण छान दिसतय. इतक्या कमी वेळेमध्ये वैभवने किती मांजरी जमा केल्या. हे बघ काय घेणार आहेस सलोनी? काय नाही माझा काय आता संपलाय कोटा. काय घेणार आहेस? तुला तुझा नाही, रुपडा काय दाखवायला घेणार नाही आहे? बोललाय. नाही काय नाही घेणार. मग काय येतेस? असंच मज्जा. आमची गाडी गेलेली कळते बघ. वैभव ओला बघतोय आणि मम्मी शिवाय घालते. ओला का बघतोय? बसने चला. ते पर्पल किती मस्त वाटतं. नाही बघायचं. आमच्या कॉलनीतलं मला हे झाड खूप आवडतं. की मस्त फुलं आली पर्पल पर्पल. समोर ट्रक येतो लांब गेलेलं. बरं कॉलनी आमची भारी आहे. पप्पा गेल्या फटफटी घेऊन. सो फायनली आमच्या 1 तासाच्या काय ते वेटिंग नंतर आम्हाला बस मिळाली. आम्ही ओला बुक केली होती. आम्ही 4 जण होतो म्हणून. बट अचानक कळलं की पप्पा येत आहेत. पप्पा यायला आम्ही 7 सीटर बुक केली. पण 7 सीटर काही येईना. कॅन्सल करायला लागले. माजरूड आहेत सगळे ओलावाले उबेरवाले. मग आम्हाला झक मारून 1 तास वाट बघून बसने चालले आता दादरला आम्ही. वैभवच्या हाईटमुळे आम्हाला जीन्स युजली कुठे मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही केम्ब्रिजमध्येच येतो. दादाच्या केम्ब्रिजमध्ये आलोय सध्या. आणि पप्पांच्या 1.5 किलो शिव्या खाल्ल्यात कारण आमची छत्रीने आणले न्यायच्या. त्यामुळे दादरमध्ये पाऊस भेटला. ही तर फक्त शायनिंग मारायला आली. अय्यो यो 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 माझ्या लग्नाला पण एवढा खरेदी नव्हता केलेला मी बाई या शॉपमधून. म्हणजे इतना सारा शॉपिंग बस ह्या एका बॅगसाठी. ठीक आहे 7,000-7,500 ही बॅग होती आम्हाला. डायरेक्ट 10,000ची शॉपिंग. सॉरी मी अमाऊंटने सांगायला पाहिजे बट ठीक आहे एवढी शॉपिंग केलेली आहे. यामध्ये सगळंच आहे. पप्पांचं आहे, वैभवच्या पप्पांचं आहे, वैभवचं आहे. वैभवचं जास्त आहे ॲक्च्युली. थांबलेत असे का थांबलेत मध्येच? आयला काय कळत नाही. आम्ही सुट्टीच्या दिवशी का बाहेर पडले. वेटिंग सगळीकडे वेटिंग आहे सगळ्या हॉटेलमध्ये. नको नको मला नको. इथे पण आम्ही अर्धा तास वेटिंग नंतर आम्हाला आता सीट मिळाली आहे. नवरा माझा भिजला. पप्पा पण भिजले. विक्रांतला बुगडी घ्यायला बुगडी विक्रांतला. खरेदी बघताय खरेदी. अजून बाकी आहे. अजून मम्मीच्या हातात आधी पिशव्यात आणि वैभवच्या मनासारखं झालं. आता आम्हाला ना AC बस मिळाली. मला नवीन कपल. वैभव डोकं दुखतं तुझं? डोकं दुखतंय? माझा फोन दे ना. माझं चार्जिंग कंप्लीट. इकडे बघ. आई माझ्या नवल्याचं डोकं दुखता यार. वैभव ऐसा मत करो. तुमको ऐसा देख के मेरे को ऐसा लो फील होता है. ए बावळट. खूप सारे गणपती बाप्पा दिसले ना आम्हाला. खूप सारे. आज ना खूप साऱ्या गणपतींचं आगमन झालंय. खूप छान छान गणपती दिसलेत. सो आम्ही आता वैभवसाठी भजी आणायला चाललोय. तो मुंबईला आला ना की त्याला भजी खायला खूप आवडतं. बटाटे भजी स्पेशली बिकॉज पुण्याला युजली बटाटे भजी जशी इथे मिळते तशी नाही मिळत आहे. सो आम्ही इथे आल्यावर 2 गोष्टी नक्की करतो. पहिली म्हणजे पाणीपुरी खातो. सेकंड बटाटे भजी खातो आणि मंचुरियन. सो आत्ता सध्या आम्ही पाणीपुरी खाणार आणि वैभवसाठी मी घेऊन चालली आहे बटाटे भजी. सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आमचा हा खूप रॅन्डम ब्लॉग होता. तरी पण आमचा ब्लॉग तुम्ही आवडीने शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. बाय.